नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MPSC सक्सेस स्पॉट या आपल्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, पोलीस भरतीसाठी आपण 1000 सराव प्रश्न इथं घेत आहोत. तर पहा, मागील व्हिडिओमध्ये आपण 50 प्रश्न घेतलेले आहेत आणि आताच्या व्हिडिओमध्ये आपण 50 पुढील प्रश्न आपण इथं घेणार आहोत. पहा मित्रांनो, तुम्ही कुठल्याही परीक्षेची तयारी करत असाल तर हे प्रश्न तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. पहा, तुम्ही पोलीस भरतीपासून ते कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी पर्यंतची जरी परीक्षेची तयारी करत असाल तरी तुमच्यासाठी हे प्रश्न अत्यंत उपयोगी ठरणार आहेत. यामध्ये आपण नवीन वर्षाच्या ज्या चालू घडामोडी आहेत, ज्या 2025 मध्ये तसेच ज्या 2026 मध्ये घडलेल्या आहेत, ज्या परीक्षेमध्ये हमखास विचारले जातात, तशा टॉपिकवर सुद्धा आपण प्रश्न यामध्ये कव्हर केलेले आहेत. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक इथे नक्कीच करायचा आहे. पहा मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करायचा आहे, जेणेकरून त्यांना सुद्धा याचा नक्कीच फायदा होणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 51 आहे. मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली होती? पहा, मुंबई येथे देवदास प्रथा जी सुरू होती तर त्याच्या विरुद्ध कोणी परिषद भरवली होती? तर ती वीरा शिंदे. पहा, म्हणजेच विठ्ठल रामजी शिंदे असं त्यांचं पूर्ण नाव आहे. तर त्यांनी देवदास प्रथेविरुद्ध परिषद भरवली होती. पुढचा प्रश्न, भारतामध्ये प्रत्यावर्ती विद्युत धारेची वारंवारता डॅश डॅश इतकी आहे? तर योग्य उत्तर आहे 50 हर्ट्झ. तर पहा, भारतामध्ये प्रत्यावर्ती विद्युत धारेची जी वारंवारता आहे ती 50 हर्ट्झ इतकी आहे. पुढचा प्रश्न, काँग्रेसने 1948 साली भाषावार प्रांतरचनेकरिता JVP समिती नेमली होती. तर त्याचे सदस्य कोण कोण होते? त्याचं उत्तर आहे जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या. पहा, तर काँग्रेसनं 1948 साली भाषावार प्रांतरचनेकरिता जी JVP समिती नेमली होती तर त्याचे सदस्य होते हे खालील 3 सदस्य होते. तर JVP म्हणजेच जे म्हणजेच जवाहरलाल नेहरू, व्ही म्हणजेच वल्लभभाई पटेल आणि पी म्हणजेच पट्टाभी सीतारामय्या. तर हे 3 सदस्य यामध्ये होते. पुढचा प्रश्न, उन्हाळ्यात रस्त्यावर होणारा मृगजळाचा आभास पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा परिणाम आहे? त्याचं उत्तर आहे प्रकाशाचं अपस्खलन. पहा, उन्हाळ्यामध्ये रस्त्यावर होणारा जो मृगजळाचा आभास असतो तर तो प्रकाशाचं अपस्खलन या गोष्टीचा परिणाम असतो. पुढचा प्रश्न, जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वार यामधील बदल कोणत्या रेखावृत्तावर होतो? तर उत्तर आहे 180 अंश ह्या रेखावृत्तावर. पहा, आपल्या जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख आणि वार यामधील जो बदल आहे तो 180 अंश या रेखावृत्तावर होत असतो. पुढचा प्रश्न, वनस्पतीच्या फुलातील टिंबटिंब डॅश डॅश या घटक दलांना पाकळ्या असं म्हटलं जातं. तर उत्तर आहे दलपुंज मधील घटक दलांना. पहा, वनस्पतीच्या फुलातील दलपुंज मधील घटक दलांना पाकळ्या असं म्हणतात. पुढचा प्रश्न पाहूया, खालीलपैकी कोणता प्राणी उभयलिंगी नाही त्याचा पर्याय निवडा. तर खाली आपण पर्याय घेतलेले नाहीत, आपण इथं डायरेक्ट उत्तर घेतलेलं आहे, जेणेकरून परीक्षेमध्ये तुमचा प्रश्न आला तर तुम्हाला जशाच तसा हा प्रश्न इथला आठवला पाहिजे आणि तुम्ही त्याचं उत्तर अत्यंत कमी वेळेमध्ये प्रश्न सोडवला पाहिजे. त्यासाठी आपण इथं पर्याय घेतलेले नाहीत, आपण इथं डायरेक्ट उत्तर घेतलेलं आहे.
तर याचं उत्तर आहे गोलक्रमी. पहा, गोलक्रमी हा जो प्राणी आहे तो उभयलिंगी प्राणी नाही. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे पुणे. पहा, राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था जी आहे ती पुणे या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न पाहूया, मेंदूचा कोणता भाग हृदयाचे ठोके, रक्तप्रवाह, श्वासोच्छ्वास या क्रियांचं नियंत्रण करतो? तर उत्तर आहे मस्तिष्क पुच्छ. मेंदूचा मस्तिष्क पुच्छ हा जो भाग आहे तो हृदयाचे ठोके तसेच रक्तप्रवाह आणि श्वासोच्छ्वास या क्रियांचं नियंत्रण करत असतो. पुढचा प्रश्न पाहूया, सजीवांना मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती व प्राणी या चार सृष्टीत विभाजन करणारे किंवा विभाजणारे शास्त्रज्ञ कोणते आहेत? तर उत्तर आहे रॉबर्ट विटाकर. पहा, सजीवांना मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती व प्राणी या चार सृष्टीत विभाजन करणारे शास्त्रज्ञ रॉबर्ट विटाकर हे आहेत. पुढचा प्रश्न, चलनवाढीमुळे कोणाला फायदा होतो? तर उत्तर आहे रुणको. पहा, चलनवाढीमुळे रुणको यांना फायदा होत असतो. पुढचा प्रश्न, रेपो रेट म्हणजे काय? पहा, रेपो रेट म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे आरबीआय व्यापारी बँकांना कर्ज देते म्हणजेच रेपो रेट. पहा, रेपो रेट म्हणजेच ज्या व्याजदराने आरबीआय व्यापारी बँकांना कर्ज देते. पुढचा प्रश्न, अर्थव्यवस्थेतील तृतीयक क्षेत्रात कशाचा समावेश होतो? तर उत्तर आहे बँकिंग. पुढचा प्रश्न पाहूया, 2024 सालचा अर्जुन पुरस्कार खालीलपैकी कोणत्या प्यारा तिरंदाजाला मिळाला? तर उत्तर आहे राकेश कुमार. पुढचा प्रश्न पाहूया, सागर सेतू पोर्टल कोणत्या केंद्रीय मंत्रालयानं सुरू केलेलं आहे? तर पहा, सागर सेतू पोर्टल हे बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालयानं सुरू केलेलं पोर्टल आहे. पहा, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा. पुढचा प्रश्न, इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हायड्रोजन अणूच्या वस्तुमानाच्या तुलनेत डॅश डॅश असते? त्याचं उत्तर आहे 1800च्या पटीने जास्त. पहा, म्हणजे इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हायड्रोजन अणूच्या वस्तुमानाच्या तुलनेत 1800 पटीने जास्त असते. पुढचा प्रश्न पाहूया, कांस्य हे संमिश्र कशापासून बनवितात? तर उत्तर आहे तांबे व कथील. पुढचा प्रश्न, प्रकाशाचा वेग किती असतो? तर उत्तर आहे 3 लाख किमी प्रति सेकंद. पहा, प्रकाशाचा वेग किती असतो? तर 3 लाख किलोमीटर प्रति सेकंदाला असतो. पुढचा प्रश्न, भारताचे सध्याचे नवनियुक्त लष्कर प्रमुख कोण आहेत? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, करंट अफेअरचा स्टार मार्क करून ठेवा. तर उत्तर आहे जनरल उपेंद्र द्विवेदी.
आपल्या भारताचे सध्याचे नवनियुक्त लष्कर प्रमुख आहेत जनरल उपेंद्र द्विवेदी. पुढचा प्रश्न, भारतात नव्याने लागू झालेल्या BNS कायदा 2023 चे पूर्ण रूप कोणते? तर उत्तर आहे भारतीय न्याय संहिता कायदा. पहा, BNS जो कायदा आपल्या भारतात नव्यानं लागू झालेला आहे, भारतीय न्याय संहिता असं त्याचं पूर्ण रूप आहे. पुढचा प्रश्न, EVM चा फुल फॉर्म काय आहे? पहा, EVM. तर EVM आपण सर्वांना EVM म्हणल्यास तुमच्या लक्षात EVM मशीन आलेले असेल. तर या EVM चा फुल फॉर्म काय असणार आहे? तर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन असा त्याचा फुल फॉर्म असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया, सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था हा विषय भारतीय राज्यघटनेतील कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे? तर उत्तर आहे राज्य सूची. पहा, सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था हा जो घटक आहे, हा जो विषय आहे, तो राज्य सूचीमध्ये समाविष्ट आहे. पुढचा प्रश्न, जयंत कुमार बांठिया आयोग 2022 साली पुढीलपैकी कोणत्या विषयावर गठीत करण्यात आलेला आहे? तर उत्तर आहे इतर मागासवर्गीय आरक्षण. पहा, 2022 सालचा जयंत कुमार बाठिया आयोग जो आहे, तो इतर मागासवर्गीय आरक्षण या विषयावर गठीत करण्यात आलेला आयोग आहे. पुढचा प्रश्न पाहूया, विशाखा समिती ही सरकारी कार्यालयात कोणत्या विषयावर गठीत केली जाते? तर उत्तर आहे कार्यालयात होणाऱ्या लैंगिक अत्याचाराविरोधात. पहा, विशाखा समिती जी आहे, ही सरकारी कार्यालयामध्ये जो लैंगिक अत्याचार होतो तर त्याच्या विरोधामध्ये ही समिती गठीत केली जाते. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे हा देखील, स्टार मार्क करून ठेवा. पुढचा प्रश्न पाहूया, लोकसभेवर महाराष्ट्रातील एकूण किती सदस्य निवडून जातात? तर उत्तर आहे 48 सदस्य. पहा, लोकसभेवर महाराष्ट्रातील एकूण 48 सदस्य निवडून जात असतात. पहा मित्रांनो, हे होते आजचे आपले 25 प्रश्न आपण इथं घेतलेले आहेत. तर पहा, पोलीस भरती तुम्ही कुठल्याही परीक्षेची तयारी करत असाल तर हे प्रश्न तुमच्यासाठी अत्यंत उपयोगी ठरणार आहेत. पहा, तसेच आपण आता यामध्ये नवीन ज्या चालू घडामोडी होत आहेत, जो करंट अफेअर्सचे जे आपल्याला महत्वाचे प्रश्न महत्वाच्या टॉपिकवर विचारले जातात ते देखील प्रश्न आपण यामध्ये ऍड करत जाणार आहोत. त्याच्यामुळे हे प्रश्न तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे होणार आहेत. पहा, ही सिरीज आपण 1000 प्रश्नांची सिरीज इथं कव्हर करणार आहोत. त्यामुळे हे सर्व प्रश्न तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे होणार आहेत. याच्यामध्ये आपण वन लाईनर प्रश्न सुद्धा घेत आहोत, जेणेकरून तुम्ही कुठल्याही परीक्षेची तयारी करत असाल, अगदी पोलीस भरतीपासून ती MPSC कंबाईन पर्यंत ह्या सर्व परीक्षेसाठी तुम्हाला हे प्रश्न नक्कीच उपयोगी ठरणार आहेत. तर पहा, व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. आणि तुम्ही याच्या अगोदरचे जर 2 पार्ट पाहिलेले नसतील तर ते सुद्धा तुम्ही नक्कीच पाहायचे आहेत. ते सुद्धा तुम्हाला नक्कीच महत्वाचे तुम्हाला उपयोगी ठरणार आहेत. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.